आता आपण बघूयात विधानसभेच्या तयारीबद्दलच्या काही बातम्या। माजी आमदार केपी पाटलांच्या मंत्रणीचे प्रयत्न, मुश्रीफ आणि पाटलांची कागल विश्रामगृहात भेट। पाटील राधानगरी भुदरगड मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक। काही दिवसांपूर्वीच पवारांची देखील घेतली होती भेट। शरद पवारांविरोधात निवडणूक नको, अजितदारांच्या आमदारांचं मत। सूत्रांची माहिती, पवार विरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती। एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवार वरिष्ठ अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा हक्क। संजय राऊतांचं विधान, तर अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी बेईमानी केल्याची टीका। महायुतीत समसमान जागांची आमची मागणी, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, तर विधानसभेची निवडणूक सीएम शिंदेच्या नेतृत्वात लढवणार, अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया। भाजपचे सांगलीतले माजी खासदार संजय काका पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील मोदी बागेत पाटलांमध्ये आणि पवारांमध्ये चर्चा, तर सांगलीतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची संजय काका पाटलांची माहिती। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ। मंत्री तानाजी सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना समर्थकांनी धमकावलं। बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजप नेते ध्रुपदराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा। सावळे काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा भाजपला मोठं खेळणार आणि निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात खळबळ। इंदापूरमध्ये अप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळाकडून शरद पवारांची भेट। इंदापूर विधानसभेसाठी अप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची जोरदार मोर्चे बांधणी। विधानसभेसाठी रिपाईला 12 जागा द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। तर शिर्डीची जागा आम्हाला दिली असती तर सुजय विखे पराभव पत्करावा लागला नसता, असाही दावा। शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेटेंनी घेतली छगन भुजबळांची भेट। नाशिकमधील भुजबळ फार्मवर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा।